हॅलो गाईज, तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली आहे। सगळ्या भाज्या वगैरे कापून घेतल्या मी बघितल्याप्रमाणे तुम्ही। आणि कांदा पण मी तळून घेतला होता, दही टोमॅटो पण मी चिरून घेतलं होतं आणि दही एक वाटी घेतला आहे मी। तर आता आपण व्हेज बिर्याणीसाठी मॅग्नेट करणार आहोत। आता करून घेऊयात आपण मॅग्नेशन। तर पहिलं तर सगळे जे मगाशी चिरले होते ते व्हेजिटेबल मी टाकले त्याच्यामध्ये, बघू शकता अशा पद्धतीने। तर मी इथे बघू शकता तुम्ही पनीरचा पण वापर केलाय आणि फुलवर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकता। मी इथे फुलवर, बीन्स म्हणजे की घेवडा, पनीर, टोमॅटो, कांदा हे सगळं वापरलेलं आहे। तर आता मसाले टाकून घेऊयात। इथे मी चिकन मसाला टाकलाय, मीठ टाकलेलं आहे आणि मिरची पावडर टाकली आहे, चिकन मसाला, बिर्याणी मसाला हे सगळे मसाले मी टाकलेत। गरम मसाला टाकलेला आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर मी आधी चिरून ठेवली होती, तर ती पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। मीठ टाकून घेऊयात आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि मिरचीला मी मधनं कट करून टाकलं होतं। तर आता कांदा तळून घेऊयात। तर कांदा आपल्याला थर लावण्यासाठी तळून घ्यायचा आहे आणि थोडासा आपण मॅग्नेट करताना पण त्याच्यामध्ये पण थोडासा टाकून देऊयात। तर आता इथे भात शिजवायला ठेवते मी। तर भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती। थोडेसे शहाजिरे टाकले, थोडेसे लिंबू टाकला, 2 लिंबू टाकलेत, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। मिरे टाकलेत, लवंग टाकलाय, तेजपत्ता टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण की जर तेल टाकलं तर भात आपला चिटकणार नाही, त्याच्यासाठी आपण तेल टाकणार आहोत पाण्यामध्ये, बघू शकता तुम्ही। तर पाण्यामध्ये आता आपण तेल टाकून घेतले। तर आपण आता हे तांदूळ टाकून घेऊयात, बिर्याणी तांदूळ। आणि बिर्याणी तांदूळ 80% शिजवायचा आहे, कारण की बाकीचा तो आपला थर लावताना शिजेल। तर बघू शकता अशा पद्धतीने तेल पण टाकलेलं आहे आणि आता तर आपण मगाशी जे ठेवलं होतं भाज्या, एक अर्धा तास ठेवल्या होत्या मी मॅग्नेट होण्यासाठी, तर त्या झालेल्या आहेत आता। तर आपण मस्तपैकी आता त्याला भाजून घेऊयात आणि शिजवून घेऊयात त्याला। तर तेल घेतलेलं आहे, तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता, मिरं, लवंग असं टाकून घेतलेलं आहे आणि मग आता आपण त्याच्यामध्ये मॅग्नेट केलेल्या भाज्या टाकणार आहोत, बघू शकता अशा पद्धतीने। आणि आता त्याला शिजस तोपर्यंत 10 ते 15 मिनिटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत झाकून। आणि शिजून झालं की मग आपण त्याला थर लावायला घेणार आहोत। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही शिजून झालेलं आहे। तर आता घेऊयात थर लावून। तर भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती। पहिलं तर राईस टाकून घेते आणि भात टाकून झाला की मग त्याच्यावरती आपण शिजवलेले भाज्या टाकून घेऊयात। तर असं एक टप्प्याने थर लावून घ्यायचा आहे आणि मग मगाशी फ्राय केलेला कांदा तो पण त्याच्यावरती टाकून द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि मग दम द्यायला ठेवायचं आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणी। आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि बिर्याणी कशी वाटली ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये। थँक्यू।